हॅलो स्टुडंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. सप्टेंबर महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे प्रमुख आणि इतर नेमणुका. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. बघूयात कुठली व्यक्ती आहे ज्याची एका पदावर नेमणूक झालेली आहे. व्यक्ती फोटोमध्ये तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की हे एक वेल नोन व्यक्ती आहे. तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनय करताना त्यांना बघितलं असेल. मध्यंतरी त्यांच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळालेला होता. ओके, सो कोण आहे व्यक्ती, कोणत्या पदावर नियुक्ती झालेली आहे? तर नाव आहे आर माधवन. ओके, कोणत्या पदावर नियुक्ती झालेली आहे? तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष, त्याला FTII असं देखील म्हटलं जातं. ओळख काय वेगळी तर सांगणार नाही मी. हे प्रसिद्ध अभिनेते त्या ठिकाणी आहेत. शेखर कपूर यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे. आउट ऑफ द बॉक्स जाऊन आयोगाने जर हे FTII काय आहे असा जर आयोगाने प्रश्न विचारला तर तुम्हाला माहीत असावं म्हणून मी थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पूर्ण नाव काय आहे तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. 1960ला स्थापना झालेली आहे. पुणे इथं त्याचं मुख्यालय आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी ही संस्था त्या ठिकाणी आहे. सो ह्या दोन बिटवर आयोग कदाचित प्रश्न विचारू शकतं, स्थापना आणि त्याचं मुख्यालय. ओके, येस. नंतर पुढची व्यक्ती अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा जेव्हा आयोगाने एखाद्या संस्थेच्या अध्यक्षपदी, MD पदी किंवा CEO पदी एखाद्या पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती झालेली आहे तेव्हा आयोगानं फार फ्रिक्वेंटली प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. सो अशीच एक व्यक्ती आहे, अशाच एक महिला आहे, त्यांची पहिल्यांदाच एका पदावर नियुक्ती झालेली आहे. सो जया वर्मा सिन्हा असं त्यांचं नाव आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. या पदावरच्या त्या पहिल्याच महिला आहेत. अनिल कुमार लाहोटी यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं की रेल्वे बोर्डाच्या पहिल्या अध्यक्ष आणि CEO म्हणून खालीपैकी कोणत्या महिलेची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे? जया वर्मा सिन्हा. ओके, येस. नंतर आहेत अभय करंदीकर. महत्त्वाची गोष्ट ही की यांची जेव्हा नियुक्ती झाली होती तेव्हा लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळ ह्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये पहिल्याच पानावर बातमी होती. त्यामुळं पद जरी साधं असलं तरी आयोग जर रेफरन्स त्यांनी वर्तमानपत्रांचा घेतला तर त्या ठिकाणी डिटेल प्रश्न विचारू शकतं. म्हणून पद छोटंसं असलं तरी ही व्यक्ती महाराष्ट्रातली आहे म्हणून मी थोडं डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे. कोण आहेत हे अभय करंदीकर? तर केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव आहेत. जी काही मंत्रालय आहेत त्या मंत्रालयाचे विविध विभाग असतात आणि ह्या विभागांमध्ये सचिव दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी असतात. सो सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट जे आहे त्याचे सचिव म्हणून काम करतायत. IIT कानपूरचे संचालक आहेत आणि दूरसंचार तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. प्रत्येक IITचा जो काही प्रमुख असतो त्याला संचालक असं म्हटलं जातं. सो IIT कानपूरचे ते डिरेक्टर आहेत. ओके, नंतर याच IIT कानपूरमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये म्हणजेच विद्युत अभियांत्रिकेमध्ये पदवी आणि PhD त्या ठिकाणी घेतलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, देशामध्ये जे काही 5G तंत्रज्ञान सुरू झालेलं होतं त्या सुरू करण्यामार्गे जी काही महत्त्वाचे लोक होते त्या महत्त्वाच्या लोकांपैकी एक व्यक्ती म्हणजे अभय करंदीकर त्या ठिकाणी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आणि 5G स्पेक्ट्रम पॉलिसी टास्क फोर्सचे ते सदस्य त्या ठिकाणी राहिलेले आहेत. आयोग प्रश्न विचारताना साधारणपणे इथंच विचारले की अभय करंदीकर किंवा विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे किंवा ते कोणत्या IITचे संचालक वगैरे होते. ओके, येस. चलो, नंतर इतर नेमणुका आपण बघूया ज्याच्यामध्ये वन लाईनरच्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. ओके, पहिली व्यक्ती अतिशय महत्त्वाची आहे, राहुल नवीन. लक्षात ठेवा, राहुल नवीन कोण आहेत तर सक्तवसुली संचालनालय म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टर, त्याला प्रचलित शब्द आहे ED. बऱ्याच वेळेला EDची कारवाई वगैरे तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचलेलं असेल. सो EDचे प्रभारी संचालक, प्रभारी म्हणजे ऍक्टिंग, तात्पुरते संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे EDचा प्रमुख त्या ठिकाणी आहे. संजय कुमार मिश्रा यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, नंतर SBI नावाची जी काही सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे त्या संस्थेचे माजी प्रमुख रजनीश कुमार यांची मास्टर कार्ड इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. जरी प्रायव्हेट संस्थेवर त्यांची नियुक्ती झालेली असली तरी SBIचे प्रमुख असताना त्यांनी बरंच चांगलं काम त्या ठिकाणी केलं होतं म्हणून ही व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. नंतर कुलदीप द्विवेदी CBIचे उपमहानिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर वसुधा गुप्ता आकाशवाणी किंवा आपण त्याला ऑल इंडिया रेडिओ देखील म्हणू शकतो त्याच्या प्रधान महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. मनीष देसाई प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB नावाची जी काही संस्था त्याचे प्रधान महासंचालक आहेत. पुढची व्यक्ती महत्त्वाची आहे, त्यांचं नाव आहे प्रमिला मलिक.
प्रत्येक राज्याच्या विधानसभेचा एक अध्यक्ष त्या ठिकाणी असतो. ओके, सो ह्या ओडिशा विधानसभेच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रमिला मलिक यांची खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे, तर ओडिशा. ओके, नंतर अणुसंशोधन केंद्रासाठी काम करणारी बाभा अणुसंशोधन केंद्र जे आहे त्याचे डायरेक्टर म्हणून विवेक भसीन यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर सोनाली घोष ह्या एक IFS अधिकारी आहेत. आसाम राज्यामध्ये जे काही काझीरंगा नावाचं नॅशनल पार्क आहे त्या काझीरंगा नॅशनल पार्कच्या पहिल्या महिला क्षेत्र संचालक म्हणजे फील्ड डायरेक्टर त्या ठिकाणी आहेत. म्हणजे हे जे काही नॅशनल पार्क आहे ते आता सोनाली घोष यांच्या ताब्यात त्या ठिकाणी असणार आहे. ओके, नंतर श्रीनिवासन के स्वामी ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनचे अध्यक्ष एक प्रायव्हेट संस्था त्या ठिकाणी आहे. ओके, गीतिका श्रीवास्तव ह्या एक IFS अधिकारी त्या ठिकाणी आहेत. पाकिस्तानमधील भारतीय मिशनच्या दूत, दोन्ही देशांमध्ये डिप्लोमॅटिक रिलेशन चांगले राहण्यासाठी पाकिस्तानमध्ये जे काही वेगवेगळ्या उद्देश आणि मिशन स्थापन केले जातात त्याच्यासाठी गीतिका श्रीवास्तव यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर पायल छाबरा या मिलिटरीमध्ये आहेत. एक सर्जन म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. कशामध्ये? पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये काम करणारे जे काही जवान वगैरे आहेत त्यांना जर समजा इंजुरी वगैरे काय झाली तर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी वगैरे सर्जन्स त्या ठिकाणी असतात. सो पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या महिला सर्जन त्या ठिकाणी आहेत. राजेश नांबियार यांची नॅस्कॉमचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. TV नरेंद्रन यांची टाटा स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर पुढचं पद महत्त्वाचं आहे, ब्रिजेश दीक्षित. ओके, महाराष्ट्र राज्यानं मध्यंतरी पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन केलं होतं. त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. सो बेसिकली राज्यामधले जे काही महत्त्वाचे रस्ते आहेत त्यांची देखभाल करणे यांच्यासाठी पायाभूत सुविधा विकास महामंडळ आहे आणि ह्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ब्रिजेश दीक्षित यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण थोडं क्विक रिव्हिजन करूयात. काही मुलं पहिल्यांदाच लेक्चर्स बघत असतील त्यांच्यासाठी सूचना की प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर आपण 2 मिनिटांमध्ये क्विक रिव्हिजन घेत असतो. याचा अर्थ काय, जे काही आपण शिकलेलो आहे ते 2 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी परत एकदा बघणार आहोत, जेणेकरून फक्त वाचून उपयोग नाही तर माझ्यासोबत तुमची रिव्हिजन देखील त्या ठिकाणी चांगली झाली पाहिजे म्हणून. ओके, R माधवन यांची FTII चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. 1960 मध्ये त्या ठिकाणी FTII ची स्थापना झाली. पुणे या ठिकाणी ही संस्था स्थित त्या ठिकाणी आहे. नंतर रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि CEO म्हणून जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. अभय करंदीकर यांची विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे. IIT कानपूरचे डिरेक्टर होते. 5G तंत्रज्ञान सुरू करण्यामध्ये जो काही महत्त्वाचे लोक होते त्यांच्या महत्त्वाच्या लोकांपैकी एक त्या ठिकाणी आहेत. 5G स्पेक्ट्रम पॉलिसी टास्क फोर्सचे सदस्य त्या ठिकाणी होते. नंतर राहुल नवीन यांची EDचे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती आहे. रजनीश कुमार यांची मास्टर कार्ड इंडियाचे अध्यक्ष आहेत. ओके, नंतर वसुधा गुप्ता आकाशवाणीचे आहेत. मनीष देसाई PIBचे त्या ठिकाणी आहेत. प्रमिला मलिक ओडिशा विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. विवेक भसीन भाभा अणुसंशोधन केंद्र जे आहे त्याचे संचालक आहेत. सोनाली घोष काझीरंगा, तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे, त्या काझीरंगा नॅशनल पार्कच्या पहिल्या महिला फील्ड डिरेक्टर त्या ठिकाणी आहेत. नंतर गीतिका श्रीवास्तव यांची पाकिस्तानमधील भारतीय मिशनच्या प्रमुख नियुक्ती झालेली आहे. पायल छाबरा यांची पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये महिला सर्जन म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. TV नरेंद्रन टाटा स्टीलचे MD आणि CEO आहेत. ब्रिजेश दीक्षित हे महाराष्ट्र राज्यातल्या एक महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मॅनेजिंग डायरेक्टर त्या ठिकाणी आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.